सबको मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। भाई डॉक्टर नितेश राजन सिंह जी ने यहाँ पे अच्छा कार्यक्रम रखा है। माझं नाव अर्चना अनिल निंबळकर, मी कुर्ल्यालाच राहते। पण आज जो आम्ही कार्यक्रम इथे सर्वांनी ज्याचा आनंद घेतला, स्वाद घेतला, खरोखर 35 वर्षामध्ये कधीच माहिती नव्हतं आम्हाला की इथे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात। 36 घंटे जी उपवास करण्याची त्यांच्यात जी क्षमता आहे आणि त्यांच्यात जे म्हणजे एनर्जी आहे ते तेवढं आम्ही पण करू शकत नाही। आणि ही हिंदू संस्कृती अजून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचावी। जो 32, 36 घंटा हमारी माताएं बहनें व्रत रखती हैं और सूर्य देवता की उपासना करती हैं। महाराष्ट्र मुंबई हा कुर्ला क्षेत्रामध्ये आज जो आपला सण सेलिब्रेट होत आहे छठ पूजाचा, बघू शकता आपल्या जे महिला मंडळी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये हा त्योहार साजरा करण्यासाठी आलेला आहे। मॅडम, आजच्या प्रोग्रामसाठी तुम्ही काय सांगणार आहे, बोला जरा। तर आधी तुमचं नाव सांगा। माझं नाव अर्चना अनिल निंबळकर, मी कुर्ल्यालाच राहते। पण आज जो आम्ही कार्यक्रम इथे सर्वांनी ज्याचा आनंद घेतला, स्वाद घेतला, खरोखर 35 वर्षामध्ये कधीच माहिती नव्हतं आम्हाला की इथे अशा प्रकारचे कार्यक्रम होतात। आणि इथे आज पूर्ण आम्ही जात धर्म सर्व विसरून सर्व महिला इतका आनंदाने संसारात नेहमी रमणारे, पण आज इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटलं पूर्ण हलकं झालं। जीवनात खरंच आनंद आहे, पण असा आपण आनंद प्रत्येक ठिकाणी घेतला पाहिजे। आणि हा आज नितेश सिंगने आज इथे हा कार्यक्रम ठेवून आम्हा सर्वांना उत्साहित केलेला आहे, सर्व महिलांना उत्साहित केलेला आहे। आणि ह्याच्या पुढे इथे आमच्या बरोबर राहून, महिलांबरोबर राहून अशा प्रकारे महिलांना बाहेर येऊन सर्व महिलांनी आनंद घेतला पाहिजे। नेहमी संसारात न राहता थोडाफार आपला स्वतःसाठी जगलं पाहिजे, असा हा आजचा कार्यक्रम खूप सुंदर आणि सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे। तर ह्यासाठी मी ह्या सर्व आलेल्या सर्व महिलांना छठ तर भारतीय आणि बिहारी महिला त्यांना काय तुम्ही संदेश देणार आहे? नाही, त्याने सुद्धा आपलं सांगितलं ना, संसारात न राहता मोलाबाळात आपलं सर्व सांभाळून आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा हा आनंद व्यक्त केला पाहिजे। कारण आपण नेहमी अडकलेलो असतो संसारामध्ये आणि स्वतःसाठी वेळ काढत नाही। पण अशा प्रकारे आज जो सर्वांनी उपवास धरलाय आणि सूर्यासाठी कधी आम्हाला माहित नव्हतं की एवढा मोठा कार्यक्रम होतो सूर्यासाठी, ह्याचं कधी आपण कृतज्ञताच व्यक्त करत नाही। पण आज जो सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केलं सूर्याप्रती, खरोखर खूप छान असा छठी मैया की जय। आता तुमचं नावच कविता आहे, तुमच्या कवितामध्ये काय सांगू आजच्या सणासाठी? मी काय कवितामध्ये बोलू शकत नाही, पण मी एवढंच बोलू शकते की ज्या महिला जे आहेत ते लोक जे उपवास करतात 36 घंटे उपवास करतात ना, 36 घंटे जी उपवास करण्याची त्यांच्यात जी क्षमता आहे आणि त्यांच्यात जे म्हणजे एनर्जी आहे ते तेवढं आम्ही पण करू शकत नाही। एका दिवसाच्या उपवासामध्येच आम्ही करून जातो। पण खरंच खूप खूप म्हणजे त्यांचं कौतुक आहे। आणि त्यांनी जी छठ पूजा केली आम्हाला पाहायला मिळालं, नितेश भैयाच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवला, त्यांच्या ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला हा जो प्रोग्राम आहे साजरा करता आला आणि आम्ही एन्जॉय भरपूर केलेला आहे। त्यासाठी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। आता मी सर्वांना एकदा विनंती करणार, सर्वांनी एक संगती बोला, जय छठ मैया की जय, जय छठ मैया की जय। तो आप तुम्ही बघू शकता हे जे आपली महाराष्ट्रीयन पद्धती जे जेवढे पण सण आपण साजरा करतो त्याप्रमाणे आज छठ पूजाच्या दिवशी पण हा सण साजरा झालेला आहे। आणि महिलांचा उत्साह बघून आपल्याला एक आनंद वाटतो। आपण पण ह्या नारी शक्तीला नमन करूया। यहाँ पर देखा जा रहा है कि शीतल तालाब में एक भारी भीड़, खासकर उत्तर प्रदेश और बिहारियों का, जिसमें छठ मैया को लेकर एक अलग ही श्रद्धा, और जो आज यहाँ पर देखा गया एक रंगारंग कार्यक्रम। साहेब, सर्वप्रथम मी आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर नितेश राजन सिंग यांना मी शुभेच्छा द्यायला इथे आलेलो आहे। कारण आपली हिंदू संस्कृती आहे आणि ही हिंदू संस्कृती अजून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचावी आणि ज्या प्रदेशातनं या संस्कृतीची शक्ती मिळालेली आहे ती संस्कृती लोककलेतनं अजून मुंबईच्या जनतेपर्यंत यावी, यासाठी नितेश राजन सिंग हे दरवर्षी मोठा कार्यक्रम घेत असतात आणि लोकगीतं ही लोकांपर्यंत पोचवत असतात। कारण संगीताला कुठचा जात धर्म नसतो, संगीतामध्ये कुठचेही बोल नसले तरी ते कानाने आपल्याला मधुर वाटतात आणि माणूसाने जोडला जातो। त्यामुळे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या लोकगीतांनी इकडचा मराठी माणूसही त्यांच्याशी जोडल्या गेलेला आहे। त्यामुळे मी खूप शुभेच्छा देतो आहे। साहेब, आज जे तुम्ही बघितलं असेल की
लोकगीत भोजपुरी भाषेत होता आणि ते भोजपुरी भाषेत सूर्याची उपासना त्याच्यात संदर्भात एक भजन गायन होता. कसं वाटलं तुम्हाला? मी तर दरवर्षी येतो आणि भारतीय जनता पार्टी बरीच वर्ष हा पर्व साजरा करते आहे आणि गेले काही वर्ष नितेश राजहंस सिंग सुद्या छत्रपती शिवाजी महाराज तलाव इथे हा कार्यक्रम आयोजित करतायत. आणि मी स्वतः हिंदू आहे आणि हिंदू संस्कृती मोठ्या प्रमाणावर आमचा एक भाऊ नितेश राजहंस सिंग लोकगीताद्वारे लोकांपर्यंत नेतो आहे. फार चांगलं वाटलं, फार बरं वाटलं आणि महादेव त्यांना उत्तरोत्तर प्रगती करावी त्यांनी आमदार बनावं या शुभेच्छा द्यायला मी आलेलो आहे. और हर साल की भांति छत्रपति शिवाजी महाराज तालाब पर आपके द्वारा छठ व्रतियों के लिए विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया. क्या कहना चाहेंगे सभी छठ व्रतियों से आप? इससे बड़ा संयोग और क्या होगा कि एक उत्तर भारत का जो पर्व है उस पर्व को छत्रपति शिवाजी महाराज तालाब पे इतने भव्य तरीके से हर वर्ष मनाया जा रहा है. और हर वर्ष इस पर्व में उत्तर भारतीयों के साथ साथ मेरे मराठी भाई, मेरे गुजराती भाई, बाकी जितने भाई हैं हमारे सब साथ में जमा होके दक्षिण भारतीयों चाहे उत्तर भारतीयों चाहे पश्चिम भारतीयों सब एक जगह पे आके जो 32-32, 36-36 घंटा हमारी माताएं बहनें व्रत रखती हैं और सूर्य देवता की उपासना करती हैं ताकि उनके भाइयों को, उनके परिवार में उनके जो भी बच्चे हैं, लड़के हैं, उनको कहीं कष्ट ना आए, कहीं तकलीफ ना आए, इसलिए इस पर्व का आयोजन किया गया है. और आपने देखा होगा कि इतनी बड़े पैमाने पे इतनी बारिश होने के बावजूद एक महिला यहाँ से नहीं हिली, एक पुरुष यहाँ से नहीं हिले. ये एक प्यार है, ये एक सम्मान है, लोगों की एक आस्था है जिसके वजह से लोगों ने यहाँ पे इतनी बड़ी संख्या में हाजिरी लगाई. मैं उन लोगों का हाथ जोड़ के नमन करता हूँ जो यहाँ पे बैठे रहे, बारिश आने के बावजूद बैठे रहे और इसी प्रकार की आस्था का मैं हिंदू धर्म के लोगों से अपेक्षा रखता हूँ. सर, बिहार में चुनाव चालू है, अपने चरम पर है. क्या लगता है कि देवेंद्र जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री वहाँ पर गए, उन्होंने साफ तौर पर नेता दिया है बिहार वासियों को कि आप महाराष्ट्र में आइए, आप भी हमारे प्रदेश देखिए किस तरह छठ का पर्व मनाया जाता है. क्या लगता है इस तरह के पर्व महाराष्ट्र में मनाए जाने पर होने वाले चुनाव के अंदर सरकार को कोई फायदा होगा? चुनाव के अंदर एनडीए को ये एक आस्था का विषय है, इसको आप राजनीति से जोड़ रहे हैं. देवेंद्र जी ने जो बात कही, देवेंद्र जी ने ये बात कही कि मुंबई शहर में भी छठ पर्व बहुत जोर शोर से मनाया जाता है, पूरे महाराष्ट्र भर में मनाया जाता है. और उन्होंने बिहार वासियों को ये कहा कि आप आके यहाँ पे देखिए कि किस प्रकार से और कितने उल्लास से मुंबई जैसे शहर में छठ का पर्व बहुत ही जोर से मनाया जाता है. उन्होंने उनको इनविटेशन दिया, बिहार के लोगों को इनविटेशन दिया कि भाई आप आके देखिए कि किस पैमाने पे यहाँ पे आस्था का सैलाब और आस्था का समंदर बहता है छठ पर्व. उसके अंदर कोई भी राजनीतिक विषय नहीं था, उसके अंदर कोई भी राजनीतिक उनका कोई स्टेटमेंट नहीं. क्या कहना चाहेंगे? आज सूर्य उपासना और लोक आस्था का महापर्व पूरे दुनिया में मनाया जा रहा है, खासकर उत्तर भारतीय और बिहार प्रदेश के लोगों की ओर से. और आज कालीना विधानसभा में भारतीय जनता पार्टी द्वारा आयोजित इस कार्यक्रम के विषय में क्या कहना चाहिए? सूर्य उपासना एवं लोक आस्था का महापर्व छठ पूजा, आज सबको मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं. उसी तरह हर वर्ष की तरह मेरे भाई डॉक्टर नितेश राजहंस सिंह जी ने यहाँ पे अच्छा कार्यक्रम रखा है. आप देख सकते हो कि भारी बारिश होने के बावजूद भी हजारों की संख्या में भक्तगण महिलाएं यहाँ पे पूजा कर रही थी और कार्यक्रम का आनंद भी ले रही थी. तो मैं एक ही कहूँगा छठ मैया से कि हमारे भाई डॉक्टर नितेश राजहंस सिंह जी को ऐसी शक्ति दे, हर साल ऐसे कार्यक्रम वो रखते रहे और उनकी सभी मनोकामनाएं भगवान पूरी करे.